जय शिवराय मित्रांनो, मी कल्पेश अटकळ. आयुष्यात प्रवास तर आपण खूप करतो, पण काही वाटा अशा असतात ना, ज्या आपल्याला शोधायला नाही तर स्वतःला हरवायला भाग पाडतात. आज मी तुम्हाला अशाच एका प्रवासावर घेऊन जाणार आहे, जो माझ्यासाठी फक्त एक ट्रिप नव्हती, तर एक वेगळाच अनुभव होता. नाशिकची ती रोजची धावपळ मागे सोडली आणि आमची गाडी निघाली थेट एम-पीच्या दिशेने. मुक्काम होता महाकाल नगरी उज्जैनमध्ये. तिथे पोचल्यावर आधी शनी महाराजांच्या चरणी नतमस्तक झालो आणि मग घेतलं महाकालांचे दर्शन. आणि खरंच सांगू, त्या दरबाराची ती ऊर्जा, ती पॉझिटिव्हिटी मिळाली ना, तिने पुढच्या प्रवासाची ओढ अजून वाढवली. रात्र तिथेच घालवली आणि दुसऱ्या दिवशी पहाटेच्या त्या मस्त गुलाबी थंडीत आम्ही राजस्थानचा रस्ता धरला. राजस्थानमध्ये प्रवेश केल्यावर सगळ्यात आधी समोर आलं ते कोटा शहर, ज्याला आपण विद्येचं माहेरघर म्हणतो. तिथली ती ऊर्जा काही वेगळीच होती. रस्ते, तिथली संस्कृती आणि लोकांची लगबग. मी कॅमेराच बरंच काही टिपत होतो, पण खरंच सांगू, काही गोष्टी अशा असतात ना, ज्या लेन्सपेक्षा डोळ्यांनी आणि मनानेच जास्त अनुभवायच्या असतात. रात्री उशिरा आम्ही खाटूनगरीत पोहोचलो. अंग थकव्याने पूर्णपणे मोडून निघालं होतं. रूमवर गेलो, पण मनाला मात्र चैन पटत नव्हता. हातपाय धुतले आणि पावले आपोआप मंदिराकडे वळाली. रात्र झाली होती, मंदिर बंद होतं, पण त्या परिसरात जी शांतता आणि पॉझिटिव्हिटी होती ना, ती शब्दात सांगणं कठीण आहे. बस तिथेच वाटलं की हो, पोहोचलोय आपण योग्य ठिकाणी. दुसऱ्याच दिवशी पहाटे सर्वात आधी गेलो श्यामकुंडावर. म्हणतात की याच कुंडातून श्यामबाबा प्रकट झाले होते. या पाण्याला एक वेगळा स्पर्श आहे. मनातली सगळी अस्वस्थता, शरीराचा थकवा जणू त्या पाण्याने धुवून काढला. आता वेळ होती त्या भेटीची, ज्यासाठी मी इतका लांबचा प्रवास केला होता. सुरुवातीला वाटलं गर्दी टाळून प्रायव्हेट दर्शन घेऊया. घेतलं सुद्धा, पण काहीतरी अपूर्ण होतं. मन भरलेलं नव्हतं. कारण जुने लोक म्हणतात, जोपर्यंत त्या 13 पायऱ्या चढून बाबांच्या चरणी जात नाही, तोपर्यंत तुमची वारी पूर्ण होत नाही. पुन्हा रांगेत उभा राहिलो आणि जेव्हा त्या पायऱ्या चढून बाबासमोर गेलो, तेव्हा जगाचा विसर पडला. बाबांच्या डोळ्यात पाहताना असं वाटलं की त्यांना सगळं माहिती आणि ते फक्त माझ्याकडे बघून हसत आहे. त्या क्षणी काही मागायची गरज उरलेली नव्हती. जणू त्यांनी फक्त नजरेतूनच सगळं देऊन टाकलं होतं. लोक म्हणतात, खाटू श्यामकडे जाण्याचा रस्ता सर्वांना सापडतो, पण मला वाटतं जेव्हा त्यांचं बोलवणं येतं, तेव्हाच खऱ्या अर्थाने हे दर्शन घडतं. चला तर मग भेटूया पुढच्या प्रवासात. बोलो जय श्री श्याम.